नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. केंद्र सरकारनं बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2% व्याज परतावा थांबवण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्रानं सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकांना दिलासा द्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अलीकडेच घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र दिलेलं असून हा परतावा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातील 70 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. यानंतरची मोठी बातमी नांदेडमधली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि नांदेडचे काँग्रेस नेते डी.पी. सावंत यांच्या घरात बंदूकधारी हल्लेखोर शिरल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या हल्लेखोरानं थेट सावंत यांच्यावर बंदूक रोखली. मात्र बचावासाठी मध्ये पडलेल्या नोकरासोबत हल्लेखोराची झटापट झाली आणि या झटापटीत नोकर जखमी झालाय. दरम्यान वेळीच पोहोचलेल्या शिवाजीनगर पोलिसांनी बंदूकधारी हल्लेखोर साहिल माने याला अटक केलेली आहे. नांदेडमधला हा धक्कादायक प्रकार. माजी मंत्री आणि नांदेडमधले काँग्रेसचे नेते डी.पी. सावंत यांच्या घरात बंदूकधारी हल्लेखोर शिरलेला होता. सावंत यांच्या घरात घुसून हल्ल्याचा या हल्लेखोराचा प्रयत्न होता. मात्र सावंत यांचा नोकर मध्ये आल्यानं हल्लेखोराचा हल्ल्याचा प्रयत्न फसला. हल्लेखोराची नोकराची झटापट झाली आणि त्यानंतर पोलीस आले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यातही घेतलेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मुजीब, धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणता येऊ शकेल. माजी मंत्र्यांच्या घरी थेट हल्लेखोर शिरतो, हल्ल्याचा प्रयत्न करतो, हा सगळाच धक्कादायक प्रकार आहे. मुजीब, काय सांगता येईल त्याबद्दल? शिवाजीनगर भाग आहे नांदेड शहरामध्ये, जिथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं देखील निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या अगदी समोर माजी मंत्री डी.पी. सावंत यांचं देखील निवासस्थान आहे. आणि ही जी घटना आहे ती दुपारी 3:30च्या सुमाराची आहे. साहिल माने नावाचा एक युवक आहे, 30 ते 35 वयोवर्ष गटाचा. तो सकाळपासून 2 ते 3 वेळा डी.पी. सावंत घरी गेला होता. तुम्हाला मला भेटायचंय, काहीतरी काम आहे असं तो सांगत होता. परंतु त्यांची भेट झाली नाही. दुपारी जेव्हा हे जेवण करून घरी बसले असताना तो थेट घरात घुसला. त्यावेळेला त्याला एका नोकरानं त्यांच्या अडवलं. तेव्हा त्यानं ते बंदूक काढली. त्याच्यावरती तो बंदूक त्यानं रोखली. त्यानंतर त्या दोघांची झटापट झाली. त्यांना बंदुकीनं उलट्या भागानं बंदुकीच्या त्या नोकराच्या डोक्यावरती मारलं. त्याच्यात तो जखमी देखील झाला. त्यानंतर डी.पी. सावंत हे देखील तिथं आले. या दोघांनी धरून त्याला घराच्या बाहेर ओढत आणलं. त्यानंतर तो जो आरोपी होता हल्लेखोर तो तिथून पळून गेला. त्यानंतर काय म्हणजे मदतीसाठी त्या लोकांना आणि जे राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी काही लोकांना हाक मारली. त्यानंतर काही लोकांनी म्हणजे पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलेलं आहे. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची विचारपूस केली जात आहे. पण मुजीब, हा बंदूकधारी जो होता हल्लेखोर नेमका सावंत यांच्या घरी कशासाठी आला होता? काय कारण होतं? हल्ला करण्याचं नेमकं काय कारण समोर येताना दिसतंय? डी.पी. सावंत साहेबांशी आम्ही या सर्वांमध्ये बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की तो सकाळी जेव्हा आला होता त्यांना भेटायला, तो असं म्हणत होता की बीडमध्ये त्याच्या जमिनीचा काहीतरी वाद आहे आणि त्या जमिनीचा वाद तुम्ही मला सोडवून द्या. परंतु त्यांनी सांगितलं की बीडशी माझा काही संबंध नाही, तो माझा मतदारसंघ देखील नाहीये, परंतु तुझ्या तिथले बीड जे कोणी राजकारणी असतील किंवा तिथले जे काही पोलीस अधिकारी किंवा ते अधिकारी त्यांच्याशी तू जाऊन भेट. त्यानंतर तो परत गेला आणि दुपारी परत एकदा तो 1 वाजताच्या सुमारास तिथे आला होता. त्यावेळेला डी.पी. सावंत घरी नव्हते. त्यानंतर त्या लोकांनी त्याला परत पाठवून दिलं आणि परत तो 3:30 वाजता आला. हल्ला करायचा त्याचा नेमका काय उद्देश होता हे माहित नाही. परंतु जी माहिती डी.पी. सावंत यांनी दिली तर त्यांनी बंदूक रोखल्यानंतर सांगितलं की मला 50,000 रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला गोळ्या घालीन. अशा पद्धतीची मागणी त्यांनी डी.पी. सावंत यांना केल्याचं स्वतः पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केलेली आहे. बरं मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात उत्तर प्रदेशमधले नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातनं संधी दिली गेलेली आहे. मात्र प्रतापगडी यांच्या उमेदवारीवरून राज्यात धुमशान सुरू झालेला आहे. राज्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानं अनेक नेत्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करताना काँग्रेसनं असंतुष्ट नेत्यांच्या G23 गटाला डावलल्यानं आगामी काळातल्या निवडणुकांवर याचे परिणाम होतील अशी शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये प्रतापगडींचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं. अशा नेत्याला तिकीट दिल्यावर राज्यातल्या नेत्यांनी जायचं तरी कुठे असा सवाल आशिष देशमुख यांनी विचारलाय. माझी मतं ही नेतृत्वाला कळवणार आहेत, आज कळवेन. फायदा नुकसानाचा प्रश्न नाही, पण एक आमची भावना अशी आहे की स्थानिक नेत्याला तुम्ही तिकीट द्यायचं मान्य केलं असताना त्यांना आपल्या राज्यातून का नको? मग इतर राज्यांच्यावर अन्याय केला, महाराष्ट्र अन्याय होतो असं होऊ नये. मला वाटतं आता दिल्लीमध्ये चर्चा चालू आहे. सोनियाजींनी ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे आणि मी दोघं नेत्यांना सांगितलं की तुम्ही दुरुस्त करून घ्या, हे बरोबर नाही आहे. याचा अनिष्ट परिणाम एका राज्यावर नाही तर 3 राज्यावर होईल. छत्तीसगड, राजस्थान आणि महाराष्ट्रावरही परिणाम होईल आणि हे करणं योग्य नाही. काँग्रेसच्या 3 उमेदवारांपैकी एकही जण राजस्थानचा नाही. दिल्लीचा माणूस हा हरियाणामध्ये जाऊन लढतो, हरियाणाचा माणूस हा राजस्थानमध्ये जाऊन लढतो, बिहारची महिला ही छत्तीसगडमध्ये येऊन लढते, राजीव शुक्ला हे छत्तीसगडमध्ये येऊन लढतात. हे चाललं काय आहे हा खऱ्या अर्थाने प्रश्न आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा. आणि ह्याच पद्धतीने जर चालत असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जावं कुठं हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. जेव्हा गुजरातचा व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये जाऊन निवडणूक लढतो आहे त्यावेळेस हे प्रश्न निर्माण नाही झाले आणि अनेक पक्षांनी, काँग्रेसच नाही अनेक पक्षांनी मागच्या काळात बाहेरच्या राज्यातले उमेदवार आणले, त्यावेळेसही चर्चा नाही. पण सध्या काँग्रेसचं एखादं चूक नसेल तरी त्याला चूक दाखवण्याची जी परंपरा अलीकडच्या काळामध्ये केंद्रातल्या 8 वर्षाच्या ज्या कमकुवत सरकारनं जे देश बर्बाद केलं त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या एखाद्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं राहतो आहे. भाजपचं अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप केले जात असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. तर राज्यसभेत खुलं मतदान होतं तेव्हा बघूया कुणाची ताकद अधिक आहे असं म्हणत पटोलेंनी भाजपला थेट आव्हान दिलंय. दर 15 ऑगस्ट आणि दर 26 जानेवारीला झेंडा फडकवण्याचं त्यांचे स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे ही मॅजिक फिगर एकदा लोकांच्या समोर येऊच द्या ना, की तुमच्याजवळ कोणतं मॅजिक आहे की ज्याचा तुम्ही दावा करताय. या निवडणुकीमध्ये हे मतदान जे आहे राज्यसभेचं याच्यामध्ये ओपनली हे मतदान करावं लागतं आणि त्याच्यामुळे एकदा ही गोष्ट लोकांच्या पुढे येऊच द्या. दिल्लीमध्ये आज होणारी काँग्रेसची बैठक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती, मात्र आता ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं समजतंय. राज्यामध्ये सरकारमध्ये असून सुद्धा काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप सातत्यानं करण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोंडी केली जात असून आमदार निधीमध्ये सुद्धा भेदभाव केला जात असल्याचा आरोप आहे. आणि याच संदर्भात काँग्रेस नेत्यांमधल्या नाराजीबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. 2 दिवस 1 आणि 2 तारखेला आमचं पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर शिर्डीमध्ये आहे. उद्याही आम्हाला खूप सारे कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात आहे, म्हणून आम्ही ही मीटिंग थोडी समोर ढकललेली आहे. 2 विषय की या सरकारला तर 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 2.5 वर्षाचं कामकाज, ह्या जो अलायन्स झालेला त्याचं बेसिक विषयावर काय कामकाज झालेलं आहे याच्या सगळ्याबद्दलची एक चर्चा दिल्लीमध्ये केली जाणार आहे. आणि जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो दिलेला होता त्याची अंमलबजावणीचं काय काय झालं याचा सगळा आढावा हायकमांड घेणार आहे आणि त्यासाठी आम्ही जाणार. काँग्रेस पक्षवाढीचं कोणत्याही मंत्र्याला काहीही पडलेलं नसल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मूठभर मंत्र्यांच्या फायद्यासाठी काँग्रेस राज्यात सत्तेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही मंत्र्याला पडलेलं नाही आहे. मंत्र्यांची इच्छा आहे सरकारमध्ये राहावं कारण मलिदा मिळतो. दुर्दैवानं ज्यांच्या भरोश्यावर, ज्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भरोश्यावर ते मंत्री झालेत त्या आमदारांकडे पाहायला त्यांना वेळ नाही आहे. सरकारमध्ये दुजा भाव सोडून द्या, आमदारांकडे कोणी पाहायला तयार नाही. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षानं माझ्या कामाची दखल घेत संधी दिली आहे.
तर भाजपनं जरी सांगितलं तरी आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलेलं आहे. कोणाच्याही सांगण्यावरून उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न येतच नसतो असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. त्या कामाची आमच्या पक्षाने किंमत केली आहे. पक्षाने आम्हाला सन्मान योग्य दिला आहे. मी 4 वेळा महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून गेलो आहे. आता ही चौथ्यांदा म्हणजे फॉर्म चौथ्यांदा भरतोय, कारण एक वेळा मी राज्यसभेवर असताना परत लोकसभेवर गेलो, परत राज्यसभेवर आलो आणि आज ह्या 32व्या वर्षामध्ये मी संसदीय जीवनमध्ये महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व मी करत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. भाजपनं राज्यसभेसाठी 3रा उमेदवार दिल्यानंतर राऊत यांनी भाजपवर आता टीका केली आहे. याला आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. पाहूया. संभाजी छत्रपती यांना कशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत होते हे याच्यातून स्पष्ट झालं. ज्यांना स्वतःचा उमेदवार टाकायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे, पण त्यासाठी संभाजी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. ठीक असू द्या, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचं सुद्धा बारीक लक्ष आहे. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे 3 लोक निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आमचे 3, त्यांचे 3, त्यांनी एक आपला उमेदवार परत घेतला पाहिजे, तर घोडेबाजाराचा काही प्रश्न सुटत नाही. पण जरी त्यांनी ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे 3ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत. आमचे 3ही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत. आमचे 3ही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की सत्सद विवेक बुद्धीने देखील काही लोक आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील. राज्यसभा निवडणुकीमध्ये घोडेबाजार होईल असं वाटत नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. शिवसेना 6वी जागा नक्कीच जिंकेल असा विश्वास सुद्धा अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे. यासोबतच आपण बघितलं तर भाजप उमेदवारांनी सुद्धा आपला अर्ज आज दाखल केला. भाजपनं 3 उमेदवार राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी दिलेले आहेत. देशामध्ये राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे आणि येत्या 10 जूनला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश आहे. संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजप 2, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी होणार आहे. तर 6व्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलंय. दरम्यान महाराष्ट्रातल्या भाजपच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठीक आहे, आता तर फॉर्म तर सगळ्यांनी भरलेले आहेत. अजून विड्रॉलला वेळ आहे. सगळ्या गोष्टी हळूहळू यथावकाश निवडणुकीत प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळं गणितं चालू असतात. ते अजून एक टप्पे येतील तेव्हा कळेल. महाविकास आघाडीवर दबाव तंत्र होतंय भाजपचं. कसलं 3रा उमेदवार मला वाटत नाही. प्रत्येकाचं काहीतरी एक गणित असतं आणि त्या गणिताप्रमाणे प्रत्येक जण आपापलं काम करत असतो. त्या गणिताचं उत्तर 10 तारखेला मिळेल संध्याकाळी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक बातमी आता आपण बघणार आहोत ती म्हणजे भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर एका व्यक्तीनं शाई फेकल्याचं समोर आलेलं आहे. राकेश टिकैत हे कर्नाटकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एका व्यक्तीनं त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली.
शाई फेकल्यानंतर त्या व्यक्तीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. सिक्योरिटी लैब्स है भैया, तो फ्लाइट में हमको अपनी सिक्योरिटी लेने की आ जाती थी तो हम भी ले आएंगे, वो देख लेंगे. यहाँ जिम्मेदारी पुलिस यहाँ पे थी, उनको पता था, इंटेलिजेंस का पता बिल्कुल पता था. इंटेलिजेंस वाले अंदर थे और वहाँ पे बीच में कोई नहीं वहाँ पाया, लोगों ने ही उनको पकड़ कर दिया. पुलिस की जांच है. आपका क्या और यहाँ मांग है की सर आपकी? हमारी ये है कि उसकी जांच हो, वे कौन लोग हैं उनकी जांच होनी चाहिए. पुढची बातमी पंढरपूरमधली आहे. काँग्रेस शहराध्यक्षाची दादागिरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काँग्रेसच्या सोमनाथ कदम यांनी काहींना मारहाण केलेली आहे. मजुरांना अडवल्याचा जाब विचारल्याचं कारण पुढे करून ही मारहाण करण्यात आल्याचं समजतंय. जाब विचारल्यानं काही शेतकऱ्यांना त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. काँग्रेसचे टेंभुर्णी शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांनी शेतकऱ्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. इतकंच नाही तर उपचार घेत असलेल्या एका शेतकऱ्याला चक्क रुग्णालयात जाऊन सुद्धा त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. औरंगाबादमध्ये लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. रेल्वे रुळात पाय अडकलेली महिला या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली आहे. महिला रूळ ओलांडत असतानाच पाय अडकला आणि तेवढ्यातच रेल्वे सुद्धा आली. यानंतर या घाबरलेल्या महिलेनं रुळावरच पडून राहण्याचा मार्ग स्वीकारला, पण सतर्क असलेल्या लोको पायलटनं ट्रेन थांबवली. अख्खी ट्रेन या महिलेच्या अंगावरून गेली. मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे, प्रसंगावधानामुळे या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. दैव बलवत्तर आणि सतर्क लोको पायलटमुळे या महिलेचा जीव वाचू शकलेला आहे. रूळ ओलांडत असताना या महिलेचा पाय रुळांमध्ये अडकलेला होता, पण लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवल्यानं या महिलेचा जीव वाचू शकला. आणि यानंतर काही व्हायरल व्हिडिओ आपण पाहूया, जे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सुरुवातीला व्हिडिओ आहे एका बैलगाडा शर्यतीतला. अतिशय थरारक असा हा व्हिडिओ आहे. बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान घोडीवर बसलेला तरुण अचानक खाली कोसळतो आणि मागून येणाऱ्या घोड्यांच्या थेट पायाखालीच आल्याचं दिसतंय. सुदैवानं हा तरुण मोठ्या दुर्घटनेतनं बचावला. घोडीवरनं पडून सुद्धा या तरुणाचा जीव वाचू शकलाय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पुढचा हा व्हायरल व्हिडिओ आता आपण बघतो आहोत. तो म्हणजे कडाक्याच्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना आपल्या तान्ह्या बाळाला पाठीवर घेऊन स्वच्छता करताना ही महिला दिसतीये. ओडिशामधली ही महिला आहे. आईपेक्षा आणखी दुसरा मोठा योद्धा कोणीच असू शकत नाही हे या व्हायरल व्हिडिओवरनं दिसतंय. ओडिशामधल्या लक्ष्मीमुखी या महिलेचा हा व्हिडिओ आहे. या महिलेनं बाळाला सोबत घेत आपलं कर्तव्य बजावत असतानाचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या महिलेचं खूप कौतुक सुद्धा होत आहे. पुढचा व्हिडिओ आहे बिहारमधला. अक्षरशः माशांचा पाऊस पडल्यासारखं दृश्य इथं बघायला मिळालं. रस्त्यावर पडलेले हे मासे गोळा करण्यासाठी झुंबड उडालेली होती. रस्त्यावरून सुसाट वेगानं जाणाऱ्या एका ट्रकमधनं हे मासे पावसाप्रमाणे अक्षरशः रस्त्यावर पडल्याचं दिसलं. मासे गोळा करण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली.
हाताला येतील तितके मासे गोळा करून घरी घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली होती. राष्ट्रीय महामार्गावरच्या अकुना गावाजवळ ट्रक चालकानं ब्रेक दाबल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं नंतर समोर आलं. पुढचा व्हायरल व्हिडिओ आहे. अनेक कुत्रे एका उंदराच्या मागे लागल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला आहे. एक उंदीर डझनभर कुत्र्यांनी वेढल्याचं दिसतंय. या व्हिडिओनं लोकांना खरं तर आश्चर्याचा धक्का दिलाय. एका उद्यानात अनेक कुत्र्यांमध्ये एक उंदीर अडकलेला दिसतोय. मांजर उंदराच्या मागे धावते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण न्यूयॉर्क मधल्या या पार्कमध्ये अनेक कुत्रे एका उंदराच्या मागे लागले. कुत्रे या उंदरावर हल्ला करताना दिसतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे कुत्रे रस्त्यावरचे कुत्रे नसून पाळीव कुत्रे आहेत. पुढचा व्हायरल व्हिडिओ आहे नदीचं पाणी पिणाऱ्या सिंह आणि मगरीचा. एक नव्हे तर तब्बल 3 सिंहांनी पाण्यातल्या मगरीचा त्यानंतर घात केला. यात 2 सिंहीण आणि एक सिंह उथळ पाणी असलेल्या ठिकाणी मगरीवर झडप घालताना दिसतायत. या 3 भुकेल्या सिंहांनी मगरीची शिकार करण्यासाठी मगरीवर झडप घेतली. मगर सुद्धा जीवासाठी लढताना दिसली, मात्र सिंहांनी उडी मारल्यानं मगरीनं सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे. सिंह आणि मगरीची होणारी ही भीषण झुंज आणि या झुंजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुढचा हा व्हायरल व्हिडिओ आहे एका तरुणीचा. एक तरुणी स्केटबोर्डवर उभी राहून हायवेवर स्केटिंगचा आनंद लुटताना दिसतेय. पाहताना हा थोडासा डोंगराळ भाग वाटतोय. ही तरुणी उताराच्या दिशेने जाताना दिसतेय. थोडं पुढे जाताच उतारामुळे स्केटबोर्डसह तरुणी वेगात पुढे जातीये आणि यामुळे तिचा बॅलन्स सुद्धा काहीसा बिघडल्याचं दिसतंय. बॅलन्स बिघडल्यामुळे ही तरुणी धाडकन रस्त्यावर पडताना सुद्धा दिसतेय. आणि यानंतर काही इतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया. हनुमान जन्मस्थळाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. किष्किंधा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी हनुमान रथयात्रा काढणार होते, मात्र महंत गोविंदानंद यांच्या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. नाशिक शहरात पोलिसांनी कलम 144 लागू केलेला आहे. रथयात्रा रद्द केलेली असली तरीही उद्या सकाळी ठरलेली शास्त्रार्थ सभा पार पडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. डॉक्टरांनीच पोलिसांकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या ससून रुग्णालयातली ही घटना आहे. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा आरोप केला गेलाय. या संदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे तक्रारही करण्यात आलेली आहे. पुणे पोलीस दलातल्या एका कर्मचाऱ्यानं या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली आहे. डॉक्टर NP झंझाड असं लाच मागणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. दौंड तालुक्यात वाळू माफियांना सरकारी अधिकारीच अभय देत असल्याचा एक धक्कादायक प्रकार आता उघडकीला आलाय. यवतमधल्या महसूल विभागाच्या सर्कल दर्जाचा अधिकारीच वाळू माफियांकडे पैसे मागत असल्याचं समोर आलंय. संदीप लोंढे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडल्यानंतर ट्रकमध्ये बसून ट्रकच्या ड्रायव्हरसोबत गाडी सोडण्यासाठी ते पैशांची मागणी करतानाच व्हिडिओत कैद झालेत. त्यामुळे दौंड तालुक्यातील अधिकारीच अवैध वाळू वाहतुकीला खतपाणी घालताना दिसतायत. वाळू माफियांनीच शूट केलेला हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. हा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर न्यूज 18 लोकमत काही सवाल उपस्थित करतंय. हे सवाल आता आपण बघूया. या अशा वाळू माफियांसोबत साटलोट करणाऱ्या वाळू माफियांवर सुरुवातीला राज्य सरकार नेमकी काय कारवाई करणार? अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा या संदर्भातली कारवाई का झालेली नाही? या सगळ्यामध्ये दोषी कोण? जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी की मग पोलीस?
गुंडांशी संबंध असणाऱ्या भ्रष्ट संदीप लोंढेंना बडतर्फ केलं जाणार का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. वाळू माफियांशी साटलोट असल्याचा आरोप दौंड तालुक्याच्या यवत सर्कलचे अधिकारी संदीप लोंढे यांनी फेटाळून लावलेले आहेत. संबंधित ट्रक चालकाच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे. आपल्यासोबत संदीप लोंढे स्वतः आहे, जे यवतचे सर्कल आहेत. काय सांगाल साहेब, कशा प्रकारे हा सगळा प्रकार होता? तर हे जे स्टिंग ऑपरेशन दाखवलं जातं हे गेल्या 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी सदर ट्रकवर आपण गुन्हा दाखल केला आणि ह्यामध्ये विषय असा होता की आपण दंडात्मक कारवाईची त्यांना रक्कम भरायला सांगत होतो की बाबा हे जे वाळूवाले आहेत तर हे दिवसा रात्री वाळूची वाहतूक करत असतात आणि ह्या वाळू वाहतुकीमध्ये ह्या दंडात्मक कारवाईमध्ये वाहन पकडल्यावर दंडात्मक जे काय आपण शासनाची वसुली करतो ती त्यांनी भरायची असते. ती पण त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते आडेवेडे घेत होते आणि त्यामुळेच आपण त्यांना सांगितलं की बाबा तागाला जायचं आणि भांडायला व्हायचं की जर तुम्ही ह्या पद्धतीने चोरून वाळू करताय तर शासनाचं जे काही दंडात्मक कारवाई आहे त्याला सामोरे जा आणि दंडात्मक जे होणारे आहे तर ती शासन जमा करा चलनावर. पण विषय असा झाला की संबंधित लोक जे होते तर ते त्यांच्याकडे कुठल्याच म्हणजे पैशाची काय ॲडजस्टमेंट नव्हती दंडात्मक कारवाईच्या आधी. त्याने आपण त्यांना सांगितलं होतं की दंडात्मक कारवाई म्हणून तुम्ही वाहन जमा करा तहसील कार्यालयाला आणि दंडात्मक रक्कम भरा. त्या दरम्यान सदरचं वाहन हे पोलीस स्टेशनला नेत असताना पळून गेलं. आपण संबंधित वाहनावर गुन्हाही दाखल केलेला आहे की बाबा अशा पद्धतीने बाबा वाहन पळून गेलं. त्या संबंधित यवत पोलीस स्टेशनला आपण रितसर लेखी गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची बाब ही 15 दिवसापूर्वीची आहे, परंतु फक्त दिवसापूर्वी किंवा अशा पद्धतीने आपण त्या परिसरात एक वाळू वाहतूकदारांवर जर बसवलेला आहे, वाळू वाहतूक करता येत नाहीये, त्यांनी त्या ह्यानी प्रेरित होऊन काही वाळू माफियांनी अशा पद्धतीने स्टिंग ऑपरेशन दाखवून बोगस प्रकार चालवलेला आहे. ह्याला आळा बसवण्यासाठी आम्हीही प्रयत्न करतोय. पुरोगामी महाराष्ट्रात एक धक्कादायक प्रकार घडलाय. धनगर समाजाच्या जात पंचायतीनं 7 ते 8 कुटुंबांना वाळीत टाकल्याचा हा सगळा प्रकार कोल्हापूरमधल्या रुकडी गावात घडलाय. मंदिरात पूजा अर्चा करण्यावरून हा वाद झाल्यानं हा धक्कादायक निर्णय जात पंचायतीनं घेतलाय. या कुटुंबांशी कुणीही बोलायचं नाही, त्यांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही, मुलांशीही शाळेत कुणी बोलायचं नाही अशी बंधनं यामध्ये घातली गेलेली आहेत. एका लष्करातल्या जवानानं या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र या जवानाच्या कुटुंबावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आलाय. खासदार धैर्यशील माने यांच्या रुकडी या गावातच हा प्रकार घडलाय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराची योग्यरित्या दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आम्हाला 6 वर्ष झालं आम्हाला वाळीत टाकले. काय शाळेत गेल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय प्रतिक्रिया असतात तुमच्याबद्दल? कोण बोलत नाही. मुली जर बोलल्या गल्लीतल्या तर नावं सांगतात. आता माझ्या मैत्रिणीकडनं एकटीकडनंच दंड घेतलाय मॅसेज बोललं म्हणून. तर समजा शाळेत कोणतरी पोरी बोलायला की ती त्याला दुसरी सांगते की बोलू नको, त्यांना वाळीत टाकलंय, तुमच्याकडनं दंड घेतील म्हणून. मग का वाईट टाकलं तुमच्या कुटुंबाने? काय वाटते? आज तू शिक्षण घेतेस, बाबासाहेबांनी आपल्याला दिला हक्क दिलाय, शिवाजी महाराजांनी आपल्याला हक्क दिलाय, काय वाटते तुम्हाला? आम्ही ह्यांच्यासोबत बोलल्यामुळे आम्हाला वाळीत टाकलं. वाळीत टाकले आता 7-8 वर्ष झाले. आमच्या संख्येन बोलत नाहीत, चालत नाहीत. देवळात सुद्धा देवाला आम्हाला तिकडे काही देत नाहीत. आम्हाला नारळ मोठा आम्ही द्यायला आमच्या दारात देतो. देवळात आम्ही काही जात नाही. एकदा येऊन गेलं नाही आम्ही काही जात नाही. मग आता तुमच्या सुखादुखात कोण येते की नाही? कोण नाही. आमचं म्हातार वारलं गावातल्या माणसाने पाहुण्या पैनी जमले तुमचा धनगर समाजाला नाही. आमच्या कुटुंबातील व्यक्तीबरोबर कोणीही बोलत नाही. फोन बोलल्यानंतर लगेच काशीनाथ शिंगारे यांचा फोन येतोय की तू त्यांच्याबरोबर बोललास कसं, तुला दंड द्यावा लागेल, दंड नाही दिलास तर तुला वाळीत टाकेन अशी धमकी देतोय. आम्हाला आमच्या मंदिरमध्ये प्रवेश नाही, आम्हाला पूजापाठ मिळत नाही, आमच्या हक्काची पूजापाठ मिळत नाही. आम्हाला जो धार्मिक अधिकार आहे तो आम्हाला काढून घेतलेला आहे. परत आम्ही देशसेवा करत असताना जर आमच्या कुटुंबामध्ये असा जर प्रॉब्लेम झाला तर आम्ही देशसेवा करायची कशी आणि देशाला लढवायचं कसं? ठाण्यामध्ये हजारो आदिवासी बांधव आज रस्त्यावर उतरले. वनहक्क संरक्षण प्रमाणपत्र आणि आदिवासींना मूलभूत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
येऊर गावातील 4000 आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केलं. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलेला आहे. अधिकाऱ्यांना ह्या खुर्चीवरती राहण्यासाठी या अधिकारी काही अधिकार नाही. आणि आदिवासीची पिळवणूक चाललेली आहे पॉलिसी लेवलने, आणि पॉलिसी लेवल त्या हिशोबाने क्लस्टरसारखी योजना, SR सारख्या योजना हे आम्हाला लागू होत नसताना सुद्धा हे आमच्यावरती जबरदस्तीने लादल्या जात आहेत. ह्याच्यावरती आम्हाला हा आमचा आक्रोश मोर्चा आहे. आणि ह्याच्यापुढे आमच्या मागण्या यांनी पूर्ण नाही केल्या तर ह्याच्या तिप्पट चौपट पटीने आम्ही आमचा आक्रोश मोर्चा करणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं शहरातल्या तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्याही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृतिशील पाऊल उचलणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे. और ये हाथ फैलाना ये बहुत डिफ़िकल्ट है. जो हमें है, जो तृतीयपंथी में जो मांगते हैं ये हमें नहीं पसंद है, तो हमारा मजबूरी है. सिग्नलवर टाळ्या वाजवून पैसे घेत त्या बदल्यात आशीर्वाद देणारे, कधी भर रस्त्यात वाद घालणारे, तर कधी उदरनिर्वाह चालवण्यासाठी देहविक्री करणारे अनेक तृतीयपंथी नजरेस पडतात. पण अशा तृतीयपंथीयांमध्ये एकही वयस्क तृतीयपंथी दिसत नाही. कारण 50 नंतर झालेल्या आजारांमुळे त्यांच्यावर खितपत पडण्याची वेळ येते. नेमकी हीच बाब लक्षात घेत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं ज्येष्ठ तृतीयपंथीयांना महिन्याला 3000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या समाजातील तरुणांना कामही देण्यात येणार आहे. तृतीयपंथी समाजामध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर किंवा तारुण्याच्या नंतर आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यामध्ये आम्ही 50 वर्षाच्या पुढील जे काही तृतीयपंथी आहेत, जे PCMCचे नागरिक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही दरमहा 3000 रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तृतीयपंथी समाजामध्ये जे अनेक तरुण आणि ह्या मला असे आढळून आलेले आहेत की जे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना काहीतरी चांगलं काम करण्याची आवड आहे. तर अशा लोकांसाठीच आम्ही प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरलाय. या निर्णयामुळे अनेक तृतीयपंथीयांना सन्मानानं जगण्याचं बळ मिळणार असल्यानं तृतीयपंथीयांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय. तृतीयपंथीय घटकाला आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्न करते ते अतिशय कौतुकास्पद आणि गौरवण्यासारखी आणि वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. खरंच खूप मन भरून आलंय, छान वाटतंय. केलेल्या कष्टाचं चीज आज झालेलं आहे. माझ्यामुळे, माझ्या इतर समाजामुळे, संस्थांमुळे आज सगळ्या समाजाला काही ना काहीतरी त्याचा मोबदला मिळणार आहे आणि इथून चांगलीच प्रगती होणार आहे. PCMCला माझं हे एकच म्हणणं आहे की अशाच प्रकारच्या संधी तुम्ही अजून इतर क्षेत्रातही आम्हाला उपलब्ध करून द्या. या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजना राबवण्याचं शहाणपण राज्य सरकारला सुचायला हवं होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. मात्र पुढील काळात तरी मायबाप सरकार या समाजाप्रती अधिक संवेदनशीलता दाखवत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं सुरू केलेल्या योजना दत्तक घेऊन तृतीयपंथीयांना जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून देईल एवढीच अपेक्षा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या पेन्शन योजनेमुळे ज्येष्ठ तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. मात्र खरी गरज आहे ती तृतीयपंथीयांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची. आणि यासाठी राज्य सरकार पुढाकार घेतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर्नलिस्ट गणेश कदमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. कोकणातला मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे बोटी किनाऱ्यावर ठेवण्यासाठी पारंपरिक मच्छीमार बांधवांची लगबग सध्या सुरू आहे. उद्यापासून 1 ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधव आपल्या बोटी साकारण्यासाठी सज्ज झालाय. त्यांची ही सगळी लगबग सुरू आहे. अनेक बोटीने किनारा गाठलाय. काही बोटीवरती प्लास्टिक झाकून ठेवण्यात आले, तर अनेक बोटीने आंजरला खाडीचा आसरा घेतला आहे. काही बोटी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोश्याला गेल्यात. काही बोटी मात्र अजूनही समुद्रामध्ये आहेत. परंतु पुढील 1-2 दिवसामध्ये सगळ्याच बोटी किनाऱ्यावरती येतील.
नांगर टाकून उभे राहतील। पुढील 2 महिने मासेमारी बंदीचा कालावधी आहे। पुन्हा 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी याच बोटी सज्ज होतील, परंतु त्यापूर्वी मासेमारी बोटीचं जे छोटं मोठं काम असेल ते काम केलं जाते। मासेमारी बोटींची रंगरंगोटी केली जाते आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने या सगळ्या बोटी मासेमारीसाठी सज्ज होतात। मासेमारीसाठी समुद्रात लोटल्या जातात आणि मच्छीमार बांधवांना प्रतीक्षा असते चांगल्या मासेमारी हंगामाची। यावर्षीचा हंगाम पूर्णपणे फेल गेलेला आहे। मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान झालं आहे। वारंवार येणारे वादळ आणि वादळ सदृश परिस्थिती यामुळे मच्छीमार बांधव मेटाकुटीला आला आहे, परंतु पुढील हंगाम तरी चांगला येईल का हीच आशा मच्छीमार बांधवांना आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यभरामध्ये सध्या डिझेलचा मोठा तुटवडा आहे। अनेक कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर सध्या ग्राहकांना डिझेल मिळत नाहीये। कंपन्यांकडून याबाबत जे कारण दिलं जातंय त्यानुसार केंद्र सरकारनं करामध्ये कपात केल्यामुळे लिटर मागे 24 ते 26 रुपये तोटा सहन करावा लागत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना डिझेल पुरवठा करणं बंद केलंय। नागपूरमध्ये आज पेट्रोल पंप डीलर असोसिएशन्सच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची या संदर्भात भेट घेतली आहे। त्यानंतर तेल कंपन्यांमध्ये जास्त करून भारत पेट्रोलियमने डिझेलचा सप्लाय बंद सारखा केलेला आहे किंवा रिस्ट्रिक्टेड सप्लाय केलेला आहे आपल्याला म्हणता येईल। त्याच्यामुळे पेट्रोल पंपांवर डिझेलचा सगळ्यात जास्त तुटवडा निर्माण झाला आहे। कारण काय दिलं भारत पेट्रोलियमने? कंपन्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला डिझेल आणि पेट्रोल विकल्यावर घाटा होतो आहे। डिझेल विकल्यानंतर कंपनीला जवळपास 24 ते 25 रुपये घाटा आहे आणि पेट्रोलमध्ये 12 ते 13 रुपये लिटर घाटा आहे। त्यांनी जास्त किमतीमध्ये खरेदी केलं तर आता किमती कमी झाल्या म्हणून हे सगळं होतं। किमती कमी झाल्या म्हणून त्यांना घाटा होत नाही। किमती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमी झाल्या टॅक्सेसमध्ये, पण यांना जो क्रूड ऑइलची खरेदी आहे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग केल्यानंतर जो खर्च आहे त्याच्यामध्ये घाटा होत आहे। त्याच्यामुळे त्यांनी माल विकणं कमी केलेलं आहे। जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा सोमवती अमावस्येला भरत असते। आज अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये दाखल झाले। सोमवती अमावस्येच्या निमित्तानं खंडेरायाची जेजुरी आता सोन्याची झालेली आहे। जेजुरीची ही ड्रोनमधनं घेतलेली खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय असंच एकंदरीत वाटतंय, कारण जुहूमधल्या त्यांच्या अधीश बंगल्याला नोटीस बजावली गेलेली आहे। CRZचं उल्लंघन केल्याप्रकरणाची ही नोटीस आहे आणि 10 जूनला सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा या नोटिशीत दिले गेलेत। अधीश बंगला प्रकरणी आता ही नोटीस पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली गेलेली आहे। त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। राणेंच्या जुहूमधल्या अधीश या बंगल्याला CRZचं उल्लंघन केल्याप्रकरणाची ही नोटीस आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सुस्मिता, काय नेमकी माहिती? 10 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देण्यात आलेले आहेत। यापूर्वी याच बंगल्यावरती CRZ नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेनं नोटीस बजावलेली होती, परंतु कोर्टाकडनं या संपूर्ण प्रकरणावरती स्टे देण्यात आला। परंतु आता जी माहिती समोर येते आहे त्यानुसार CRZ नियमांमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे। CRZ झोनमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं अशा पद्धतीची नोटीस जी आहे CRZ नियमांचं उल्लंघन होत असल्या प्रकरणी देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास या विषयावरती गंभीर असे परिणाम सुद्धा भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात असं सुद्धा नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। पुढील कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळं ज्या पद्धतीनं मुंबई उपनगर जिल्हा किनारा विभागामधल्या कमिटीनं ही सगळी आपले मुद्दे नमूद केलेले आहेत या पत्रकामध्ये, ते बघता नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा संध्याकाळच्या बातम्या.